गुड मॉर्निंग. आज झोप वगैरे एकदम मस्त झाली आहे आणि मी रेडी आहे. मी एका ठिकाणी जाणार आहे आज, मी आणि माझी दीदी. तर आता मी निघू. मी तुम्हाला सांगणार नाही मी कुठे जाणार आहे, पूर्ण ब्लॉग बघा आणि मजा येईल. तर आता आम्ही निघालो आहे, पण त्याआधी आम्ही जाणार खायला, कारण की आम्हाला खूप भूक लागली. नाश्ता नाही केला आहे त्यामुळे. मी आता जेवलो आहे मस्त. मी एवढं जेवलो आहे की आम्हाला आता झोप येते. घरी जाऊया परत, नाही जाऊ शकत. धावत ट्रेन पकडली आहे आम्ही, कारण की आम्हाला AC हवी होती आणि ही पण दमली आहे आणि मी पण आता झोपणार आम्ही मस्त. तर मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की आम्ही कुठे येणार आहे. आम्ही आलो आहे डायमंड्सच्या मार्केटमध्ये. आमच्या गणपतीला जे दरवर्षीचे डायमंडचे लागतात ते आम्ही या मार्केटमधून घेतो, भुलेश्वरच्या, आणि आम्ही आता तिथे आलो आहे. आता अनप्लॅन्ड शॉपिंग नंतर आता आम्ही चाललो आहे डायमंडच्या खऱ्या मार्केटमध्ये. मग अनप्लॅन्डच होते, तुम्हाला भांडी घ्यायची ठरली नव्हती आमची. ये चिपकेगा क्या धोती पे? वो चिपकाने का रहता है ना थोड़ा इधर चिपकन. हां हां, हे बघ, हे असे घ्यायचे का? पण मला हे चांगले दिसतंय. झाली शॉपिंग, एवढं सगळं घेतलं आम्ही. सगळेकडे घेतले गणपतीचे. झालं ना? बिल कर दो भाई. काय बघायला गेलेली? कोणता? खूप भारी भारी आहे. चांगला आहे ते सांग, रक्षाबंधनला देतो. आता ड्रेसची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे आता आमची गणपतीची जेवढी शॉपिंग होती ती झालेली आहे. आता आम्ही चाललो आहे क्रॉफर्ड मार्केटला बाकीच्या गोष्टी घ्यायला. एवढा वेळ फिरून आता आम्हाला भूक लागली आहे, सो आता आम्ही खायला आलो आहे इराणी कॅफेमध्ये. थोपाड बघायचं. सो उतरलो आहे आम्ही आता. सगळी शॉपिंग वगैरे ठीक झाली आहे, खूप दमायला पण झालं आहे. सो आम्ही आता घरी जाणार आणि झोपणार. उद्या परत मला निघायचं आहे. उद्या सकाळी उठून पॅकिंग करेन आणि दुपारी निघेन मी. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे संडे आणि माझी सुट्टी आज बऱ्यापैकी संपली आहे. सो मी आता दुपारी 3 वाजता बाहेर पडणार आहे. 4 वाजता माझी पनवेलवरून ट्रेन आहे. ट्रेनने मी जाईन आणि तळेगावला उतरेन. खूप टाईमपासून मी विचार करतो आहे की गिटार घेऊन जावं पुण्यात, बट भीती वाटते मला ट्रेनने न्यायला किंवा बसने न्यायला. जेव्हा स्वतःची गाडी नेईन तेव्हा न्यायचा विचार करतो. खूप डेलिकेट आहे, जरा काही जरी झालं तर भीती वाटते, म्हणून नाही नेऊ शकत मी. मी फायनली पोचलो आहे आता घरी. आता वाजलेत 11. एवढा लेट झाला कारण की आज मेगा ब्लॉक होता, त्यामुळे मी जी लोकल ट्रेन पकडलेली, माझी 4 वाजताची ट्रेन होती जी पुण्याला येणार होती. म्हणजे तळेगावला उतरणार होतो मी. 6 वाजता उतरणार होतो तळेगावला. ती ट्रेन जी ती माझी चुकली 4ची, कारण की आज मेगा ब्लॉक होता. लोकल ट्रेन सगळे लेट होते, त्यामुळे मला परत बस बुक करावी लागली. आणि त्या बसने मी आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वी आलो आहे. येऊन मी जेवलो आणि आता परत उद्या ऑफिस आहे. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. आपण भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.